नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 4.1 चा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे फाइंड कंबाइंड इक्वेशन, फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स passing through origin and perpendicular to the lines to the given lines. त्यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे 5x² minus 8xy plus 3y² is equal to 0. आपल्याला असं जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं जे ओरिजिन मधून पास होतं, पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स. हे जे जॉईंट इक्वेशन आहे, या दोन लाईन आहेत, या दोनही लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं जॉईंट इक्वेशन फाइंड करायचंय. आपल्याला माहिती आहे ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं जॉईंट इक्वेशन असतं ax² plus 2hxy plus by² is equal to 0. या फॉर्म मध्ये ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं जॉईंट इक्वेशन असतं. आपल्याला लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे 5x² minus 8xy plus 3y² is equal to 0. या दोन लाईन आहेत, या दोनही लाईनचे स्लोप आहेत. लेट स्लोप ऑफ गिवन लाइन्स are m1 and m2. Therefore slope of line perpendicular to these two lines is, therefore slopes of lines perpendicular to given lines are -1 upon m1 and -1 upon m2. मी सांगितलं होतं ज्यावेळेस दोन लाईन परपेंडिक्युलर असतील त्यावेळेस त्या दोघांच्याही स्लोपचा प्रोडक्ट -1 असेल. सपोज पहिल्या लाईनचा स्लोप m1 आहे तर त्याचा परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप -1 upon m1 असेल. सपोज आपल्या लाईनचा स्लोप m2 आहे तर त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप -1 upon m2 असेल. नाउ therefore sum of slopes, compare given equation 5x² minus 8xy plus 3y² is equal to 0 to ax² plus 2hxy plus by² is equal to 0. Therefore we have a is equal to 5, 2h is equal to -8 and b is equal to 3. Therefore sum of slopes of given line, therefore sum of slopes of given line काय येते ते पाहू. given lines is m1 plus m2 is equal to -2h upon b which is equal to -2h which is 8 upon b is 3, and product of slopes of given lines m1 into m2 is equal to a upon b and which is equal to 5 upon 3. Now sum of slopes of perpendicular lines. आपल्या लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनच्या स्लोपची सम असेल -1 upon m1 प्लस -1 upon m2 and which is equal to तयार होऊन जाईल -m2 minus m1 upon m1 into m2 which is equal to -m1 plus m2 upon m1 into m2. व्यवस्थित पाहिजे कॅल्क्युलेशन. विच इज इक्वल टू मी तयार करतोय आपल्याला ज्या लाईन तयार करायच्या आहेत त्यांच्या स्लोपची सम काय असेल अँड विच इज इक्वल टू आपल्याकडे m1 प्लस m2 ची व्हॅल्यू आहे अँड विच इज इक्वल टू विच इज 8 upon 3 upon m1 into m2 पण आहे विच इज 5/3
अँड विच इज इक्वल टू तयार होतंय 8/5 इज, हे जे 8/5 तयार झालेलं आहे ती सम ऑफ स्लोप्स ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन -1/m1 अँड प्लस -1/m2 विच इज इक्वल टू 8/5 भेटलेलं आहे. नेक्स्ट, प्रोडक्ट ऑफ स्लोप्स ऑफ अँड प्रोडक्ट इज काय असेल प्रोडक्ट -1/m1 इंटू -1/m2 विच इज इक्वल टू 1/m1 इंटू m2 विच इज इक्वल टू तयार होऊन जाईल, विच इज m1 इंटू m2 आहे आपल्याकडं 5/3, त्याचा रेसिप्रोकल होऊन जाईल 3/5. आपला हा जो स्लोप आहे तो असेल 2h/b च्या फॉर्म मध्ये असेल. व्यवस्थित पाहू शकताय तुम्ही 2h/b च्या फॉर्म मध्ये असेल आणि हा जो स्लोप असेल तो असेल a/b च्या फॉर्म मध्ये असेल. therefore given joint equation is, therefore आपल्याला a is equal to 3 भेटल, b is equal to 5 भेटल. given joint equation is ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is काय होऊन जाईल तयार, which is a is 3x square, 2h is 8 आपल्याला पाहिजेत, which is -2h/b भेटलेला आहे आपल्याला. 2h is equal to असेल -8xy प्लस b is equal to झालेलं आहे, दोन्ही ठिकाणी रेसिप्रोकल पाहू शकता, प्लस 5y square is equal to 0 is required joint equation which passing through origin and having this lines is perpendicular to given lines. त्यापेक्षा दुसरा एक प्रकार आहे एमसीक्यू सॉल्व्ह करताना लक्षात ठेवायचं आहे, जर लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0, यांना परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईन आणि ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं जॉईंट इक्वेशन असतं bx² प्लस 2hxy प्लस ay² इज इक्वल टू 0. म्हणजेच x² आणि y² चे कोएफिशिएंट इंटरचेंज केल्यानंतर जे इक्वेशन भेटतं ते असतं इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन्स, आणि तेच यूज करू शकतो आपण इक्वेशन साठी परपेंडिक्युलर साठी. तुम्ही पाहू शकता आपल्याला जे इक्वेशन भेटलेलं आहे या दोन लाईन गिवन लाईन्सला परपेंडिक्युलर आहे. तुम्हाला क्वेश्चन नंबर याचा यूज करून तुम्हाला क्वेश्चन नंबर थर्ड मधील सेकंड, थर्ड आणि फोर्थ सॉल्व्ह करता येतील. काही मुलांच्या डिफिकल्टी आहेत मिसेलेनियस एक्सरसाइज मध्ये, त्या मी सॉल्व्ह करणार आहे. आता मिसेलेनियस एक्सरसाइज मध्ये काही डिफिकल्टी आहेत. मिसेलेनियस एक्सरसाइजचे सम ऑफ स्लोप, प्रोडक्ट ऑफ स्लोप याबद्दलचे सर्वच एक्झाम्पल मी एकदा रिवाइज करतोय, सर्वांनी परत एकदा व्यवस्थित पाहिजे आहेत. क्वेश्चन नंबर 5 मिसेलेनियस एक्सरसाइज मध्ये, क्वेश्चन नंबर 5 त्यामध्ये फर्स्ट आहे द सम ऑफ स्लोप्स फाइंड के. त्यामध्ये फर्स्ट आहे द सम ऑफ स्लोप्स ऑफ लाइन्स given by 3x² plus kxy minus y² is equal to 0 is 0. म्हणजे आपल्याला गिवन दिलेलं आहे, therefore गिवन काय दिलेलं आहे, गिवन दिलेलं आहे या दोन लाईनचे स्लोप m1 plus m2 is equal to 0 दिलेलं आहे. नाउ कंपेअर गिवन इक्वेशन, कंपेअर 3x² plus kxy minus y² is equal to 0 to स्टँडर्ड इक्वेशन काय आहे लाईनचं ax² plus 2hxy plus by² is equal to 0. therefore a is equal to भेटतंय 3, 2h is equal to भेटतंय k and b is equal to भेटतंय -1. therefore sum of slopes काय असतं, sum of slopes तसं त्यांनी गिवन दिलेलं आहे m1 plus m2 is equal to 0 गिवन दिलेलं आहे, पण मी परत यातून काढतोय sum of slopes m1 plus m2 is equal to which is -2h/b which is equal to -k/b is -1 and we check k. therefore m1 plus m2 आपल्याला भेटलेलं आहे k, बट त्यांनी गिवन दिलेलं आहे बट
m1 प्लस m2 इज इक्वल टू 0 गिवन दिलेला आहे. देअरफॉर के इज इक्वल टू आपल्याला म्हणू शकतोय 0. हा फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये सेकंड क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे द सम ऑफ स्लोप्स ऑफ x square plus kxy minus 3y square is equal to 0 is equal to their product. म्हणजे त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट. देअरफॉर गिवन काय दिलेलं आहे ते अगोदर लिहितोय. m1 प्लस m2 सम ऑफ स्लोप इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ स्लोप गिवन दिलेला आहे. m1 इंटू m2 हे गिवन दिलेलं आहे. कम्पेअर गिवन इक्वेशन. कोणतं इक्वेशन? कम्पेअर x square plus kxy minus 3y square is equal to 0 to ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Therefore, a is equal to भेटतंय 1, 2h is equal to भेटतंय k आणि b is equal to भेटतंय -3. This is b. b is equal to -3. Therefore, sum of slope is equal to काय भेटतंय is m1 plus m2 which is equal to -2h upon d and which is equal to -k upon -3 which is equal to k by 3. And product of slope काय भेटतंय पाहू. Product of slopes is m1 into m2 which is equal to a upon b which is equal to भेटतंय 1 upon -3. बट काय गिवन दिलेलं आहे? बट m1 plus m2 is equal to m1 into m2 हे गिवन दिलेलं आहे. m1 plus m2 तयार भेटते आपल्याला k by 3 आणि m1 into आहे -1 by 3. चेक करा, हे 3 तिकडे मल्टिप्लाय गेल्यानंतर k is equal to -1 by 3 into 3. therefore k is equal to भेटतंय -1. सिंपल एक्झाम्पल आहे. पाहूत आपण नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बद्दल काय बोलतात ते पाहतोय मी. नेक्स्ट थर्ड दिलेला आहे. थर्ड मध्ये सांगितलेलं आहे स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स given by x square plus kxy minus 3y square is equal to 0 is 1. म्हणजेच काय दिलेलं आहे? गिव्हन दॅट आपण कोणताही स्लोप घेऊ शकतो. गिव्हन एकतर m1 इज इक्वल टू 1 दिलेला आहे किंवा m2 इज इक्वल टू 1 दिलेला आहे. कोणताही घेतला तरी काही फरक पडणार नाही. मी m1 इज इक्वल टू 1 घेतलेला आहे. Compare given line. Compare x square plus kxy minus 3y square is equal to 0 to standard equation आहे joint equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Therefore a is equal to भेटतंय 1, 2h is equal to k, b is equal to भेटतंय -3. Therefore sum of slopes काय आहे? m1 plus m2 is equal to -2h upon b and which is equal to -k upon b is -3 which is k by 3. And product of slopes काय भेटतंय? which is m1 into m2 which is equal to a upon b which is equal to 1 upon -3. Now जे given आहे ते लिहितो मी. बट m1 is equal to 1 दिलेला आहे. फ्रॉम सेकंड मध्ये सबस्टिट्यूट करतो. m1 into m2 is equal to काय आहे आपल्याकडं -1 upon 3. m1 ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केल्यानंतर 1 into m2 is equal to -1 by 3 भेटतंय. m2 ची पण व्हॅल्यू भेटलेली आहे -1 by 3. m1 is equal to काय आहे आपल्याकडं 1. therefore m1 प्लस m2 मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर भेटते आपल्याला विच इज k by 3 आपल्याला भेटलेला आहे.
त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. m1 ची व्हॅल्यू आहे 1 आणि m2 ची व्हॅल्यू आहे -1/3 विच इज k/3. बेस सेम केल्यानंतर भेटतंय 3 - 1/3 विच इज इक्वल टू k/3. चेक विच इज 2/3 इंटू 3 डिवाइड केलेलं इकडे घेतलेलं येतं विच इज k. देअरफॉर k इज इक्वल टू भेटतंय 2. हे अननोन व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटलेली आहे, k ची व्हॅल्यू भेटलेली आहे. मे बी आपल्याला या वन स्लोप एका लाईनचा स्लोप देण्याऐवजी मे बी यातली एक लाईन दिलेली असेल, या एक लाईन दिलेली असेल तर आपण त्याचा स्लोप फाइंड करून आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. मला वाटतं दुसरा क्वेश्चन पण तसाच आहे. पाहू. क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे त्याच टाइपचा. वन ऑफ द लाईन गिवन बाय इक्वेशन दिलेला आहे 3x² - kxy plus 5y² is equal to 0 is perpendicular to 5x plus 3y is equal to 0. म्हणजेच आपली एक लाईन गिव्हन काय दिलेलं आहे ते सांगतो. आपल्या एका लाईनचा स्लोप दिलेला आहे. स्लोप ऑफ 5x plus 3y is equal to 0 is m is equal to आपल्याला माहिती आहे ax plus by plus c is equal to 0 जर लाईन दिलेला आहे तर त्या लाईनचा स्लोप असतो -a/b आणि नंतर या लाईनचा स्लोप असेल -a/b is equal to -5/3. पण या लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या स्लोप ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन इज -1/m विच इज इक्वल टू याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल विच इज 3/5. बट दिस इज स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज परपेंडिक्युलर. ही कशाला परपेंडिक्युलर? यापैकी एक लाईन या लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणल्यानंतर याला परपेंडिक्युलर असणारी लाईन या लाईन मध्ये एक आहे. पण याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप भेटला आहे विच इज 3/5 म्हणल्यानंतर एक लाईन म्हणजेच आपल्याला देअरफॉर गिवन काय दिलेलं आहे आपल्याला एका लाईनचा स्लोप दिलेला आहे m1 इज इक्वल टू 3/5. आपण याचा स्लोपचा यूज करायचा आहे सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप मध्ये. कम्पेअर गिवन इक्वेशन. कम्पेअर कोणतं इक्वेशन दिलेलं आहे? जॉईंट इक्वेशन 3x² - kxy plus 5y² is equal to 0 to ax² plus 2hxy plus स्टँडर्ड इक्वेशन जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे ax² plus 2hxy plus by² is equal to 0. We have a is equal to भेटते आपल्याला 3, 2h is equal to भेटते 2h is equal to -k and b is equal to भेटलेला आहे 5. Therefore sum of slopes काय आहे? m1 plus m2 is equal to -2h/b which is equal to minus become plus k/5 and product of slopes is m1 into m2 which is a/b which is 3/5. Therefore sum of slopes आणि product of slopes भेटलेला आहे आपल्याला. याचा यूज करायचा आहे. Therefore m1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं m1 into m2 is equal to 3/5 आहे. आपल्याकडे m1 ची व्हॅल्यू आहे m1 is 3/5 बट m1 पण 3/5 भेटतोय into m2 is equal to 3/5. आपल्याला m2 is equal to 1 भेटते. m2 is equal to 1 भेटलेला आहे. m1 is equal to 3/5 आहे आपल्याकडं. Therefore m1 plus m2 मध्ये सबस्टिट्यूट करतो. m1 plus m2 is equal to काय दिलेला आहे आपल्याला k/5. सबस्टिट्यूट करू व्हॅल्यू त्यामध्ये. m1 ची व्हॅल्यू आहे 3/5 प्लस m2 is equal to 1 आहे विच इज k/5 होते. बेस केम केल्यानंतर होते 3 plus 5/5 is equal to k/5. चेक करा हे 5 तिकडे मल्टिप्लाय जाईल आणि कॅन्सल होऊन जाईल. आपल्याला k is equal to भेटतंय 3 plus 5 is 8. k is equal to 8 भेटलेला आहे. नेक्स्ट फिफ्थ मध्ये सांगितलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये
फिफ्थ मध्ये सांगितलेलं आहे द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, वन ऑफ गिवन बाय 3x square plus 4xy plus ky square is equal to 0 is 3 times other. म्हणजेच काय दिलेलं आहे, गिवन काय दिलेलं आहे व्यवस्थित लिहितोय, m1 is equal to 3 times m2. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, या लाईन पैकी एका लाईनचा स्लोप m1 आहे, दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 आहे. त्यांनी गिवन दिलेला आहे एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या ट्रिपल आहे, 3 टाइम्स आहे. देअरफॉर यूज करू हे कंपेअर गिवन इक्वेशन, कंपेअर 3x square plus 4xy plus ky 4 which is ky square is equal to 0 2. काय आहे स्टँडर्ड जॉईंट इक्वेशन, ax square plus 2hxy plus by square is equal to 0. a is equal to भेटतंय a is equal to 3, 2h is equal to 4, b is equal to भेटतंय k. Therefore sum of slope and product of slope, मी at a time दोघंही घेतोय, product of slopes is m1 plus m2 is equal to असेल minus 2h upon b. तुम्ही एका खाली एक लिहिलं तरी चालन. minus 2h upon b म्हटल्यानंतर हे होऊन जाईल minus 4 upon k which is m1 plus m2, and m1 into m2 is a upon b. m1 into m2 is equal to a is equal to आहे 3 आणि b is equal to आहे k. आता गिवन दिलेलं आहे ते यूज करू आणि ह्या इक्वेशन मध्ये डायरेक्ट सबस्टिट्यूट करू. बट m1 is equal to 3 times m2, therefore but m1 is equal to काय गिवन दिलेलं आहे 3 times m2. therefore मी इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो 3m2 plus m2 which is equal to minus 4 by k. इथं पण यूज होऊन जाईल. therefore 3m2 into m2 which is equal to 3 by k. इथं भेटेल आपल्याला m2 square is equal to 3 upon k. हा 3 इथं मल्टिप्लायला इकडे आल्यानंतर डिव्हाइड लावून जाईल आणि 1/3 होऊन जाईल. चेक करा, हा 3 गेट कॅन्सल होऊन जाईल. m2 square is equal to 1 by k भेटतोय. m2 is equal to भेटतोय 1 upon root k. नाउ त्याचा यूज इथं करू. आपल्याला भेटलेलं आहे 4m2 is equal to भेटतोय -4 upon k. m2 is equal to भेटतोय -4 upon k into 1 upon k which is 1/4. Check this 4 get cancel. m2 is equal to भेटतोय -1 upon k. आपल्याला 2 m2 भेटलेले आहे. therefore -1 upon k is equal to 1 upon root k which is -1 is equal to k upon root k. -1 is equal to भेटतंय root k निगेटिव्ह भेटतोय. therefore no value of k is possible. कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट निगेटिव्ह नसेल. therefore no possible value of k. k ची कोणतीही पॉसिबल व्हॅल्यू भेटत नाहीये. यामध्ये इज 3 टाइम्स अदर दिलेला आहे. शक्य झालं तर मी परत पाहतो हा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय सांगितलेलं आहे पाहू. क्वेश्चन नंबर 6 मध्ये सांगितलेलं आहे द स्लोप ऑफ गिवन लाईन, द स्लोप ऑफ लाईन गिवन बाय kx square plus 5xy plus y square is equal to 0 is differ by. difference between slope दिलेला आहे is differ by 1. पाहूत गिवन दिलेला आहे गिवन m1 minus m2 is equal to 1. therefore m1 minus m2 is equal to 1 दिलेला आहे. therefore भेटतंय compare given lines,
कम्पेअर कोणती गिवन लाईन आहे, जॉईंट इक्वेशन kx² प्लस 5xy प्लस y² इज इक्वल टू 0 टू ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. देअरफॉर a इज इक्वल टू भेटते आपल्याला a इज इक्वल टू k आणि 2h इज इक्वल टू xy चा कोएफिशियंट भेटतोय 5, b इज इक्वल टू भेटतोय 1. देअरफॉर सम ऑफ स्लोप्स m1 प्लस m2 इज इक्वल टू भेटतोय मायनस 2h अपॉन b विच इज मायनस 5 अपॉन 1 विच इज मायनस 5. समची स्लोप येते मायनस 5 अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप अँड प्रोडक्ट इज product of slopes which is m1 into m2 which is a upon b. A is equal to भेटतंय k and b is equal to भेटतंय 1. sum of slope आहे k. गिवन काय दिलेलं आहे, but since we have आपल्याला जी आयडेंटिटी माहिती आहे यूज केलेली आहे, या टाइपचा क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेला आहे. a minus b bracket square is equal to a plus b bracket square minus 4 times ab. m1 minus m2 साठी यूज करू आपण ही आयडेंटिटी. therefore m1 minus m2 bracket square is equal to m1 plus m2 bracket square minus 4 times m1 into m2. चेक करा, which is m1 minus m2 bracket square is m1 minus m2 is 1. 1 square is equal to m1 plus m2 is minus 5 square minus 4k which is 1 is equal to 25 minus 4k. minus 4k इकडे आल्यानंतर होईल plus 4k which is equal to 25 minus 1. k is equal to 24 divided by 4 which is k is equal to भेटते आपल्याला 6. k is equal to भेटलेला आहे 6. यूज करू शकता. वन ऑफ द लाइन्स गिवन बाय 7 नंबरचा क्वेश्चन आहे त्यातलाच. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, वन ऑफ द लाइन गिवन बाय 6x² प्लस kxy प्लस y² इज इक्वल टू 0 इज 2xy प्लस 2x प्लस y. अगोदर आपण स्लोप फाइंड करू. यापैकी एक लाईन दिलेली आहे 2x प्लस y म्हटल्यानंतर एका लाईनचा स्लोप काढू शकतो. स्लोप ऑफ लाईन कोणती लाईन दिलेली आहे गिवन 2x प्लस y इज इक्वल टू 0 इज m1 इज इक्वल टू मायनस a अपॉन b विच इज मायनस 2 अपॉन 1. देअरफॉर m1 इज इक्वल टू हे काय मायनस 2 हे गिवन झालेलं आहे. हे गिवन झालेलं आहे. नाउ सम ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप फाइंड करण्यासाठी कम्पेअर. हे स्लोप झालेलं आहे मायनस 2. कम्पेअर ax² जॉइंट इक्वेशन. कम्पेअर जे रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन गिवन जॉइंट इक्वेशन दिलेलं आहे 6x² प्लस kxy प्लस y² इज इक्वल टू 0 2. कशाशी कम्पेअर करायचं आहे, ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. therefore we have a इज इक्वल टू भेटलेला आहे 6, 2h इज इक्वल टू k, b इज इक्वल टू भेटलेला आहे 1. therefore sum of slopes काय भेटतंय, sum of slopes is m1 plus m2 is equal to minus 2h upon b which is equal to minus k upon 1 म्हणजे minus k भेटलेला आहे sum of slope. and product of slopes भेटते m1 into m2 which is a upon b. a upon b भेटते 6 upon 1 म्हणजे 6 भेटते. आपण एक व्हॅल्यू दिलेली आहे ती यूज करू शकतो. m1 इज इक्वल टू m2 m1 इज इक्वल टू -2 -2 इंटू m2 इज इक्वल टू 6 भेटते. m2 इज इक्वल टू असेल 6 अपॉन -2 अँड चेक विच इज इक्वल टू भेटते -3. आपल्याला m2 ची पण व्हॅल्यू भेटलेली आहे, m1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं. m1 ची व्हॅल्यू आहे -2.
देअरफॉर सम ऑफ स्लोप मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. बट M1 प्लस M2 इज इक्वल टू काय आहे आपल्याकडं मायनस के. M1 ची व्हॅल्यू आहे -2, M2 ची व्हॅल्यू आहे -3 इज इक्वल टू -k. -5 इज इक्वल टू -5 इज इक्वल टू -k भेटते. देअरफॉर k इज इक्वल टू भेटलं आपल्याला 5. देअरफॉर सम ऑफ स्लोप पण भेटलेला आहे, प्रोडक्ट ऑफ स्लोप पण भेटलेला आहे, त्यावरून आपण k ची व्हॅल्यू भेटलेली आहे k इज इक्वल टू 5. क्वेश्चन नंबर 5 यापैकी अशापैकी कंप्लीट झालेला आहे. आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये घ्यायचं आहे 4.1 चे राहिलेले क्वेश्चन. सर्व विद्यार्थ्यांनी ही जी एक्सरसाइज आहे ह्याचं एक्सरसाइज 5 मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 5 आहे तो संपूर्णपणे सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. आता मनाने लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 4.1 चा क्वेश्चन नंबर 3 पण सॉल्व्ह करायचा आहे. त्याचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे. सॉल्व्ह एक्झाम्पल मध्ये पण त्या टाईपचा क्वेश्चन आहे, तो पण क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यावरून तुम्हाला आणखी आयडिया येऊन जाईल परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप कसे फाइंड करायचे. थँक्यू.